VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय. घेऊन आलीये गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 64. केतनच्या बाबांनी त्या रात्रीच त्या स्थळाला होकार कळवलेला. पर्णिका आईसोबत किचनमध्ये काम करत होती. आज कृती ही मुद्दामच खाली थांबलेली आणि पर्णीचं काम झालं की पर्णी जवळ आली. वहिनी, माझ्यासोबत माझ्या रूममध्ये येणार आहेस हा? अगं केतन मस्करी करत होते मगाशी. ती हसली. ओहो, आय नो वहिनी, पण मला त्याची थोडी गंमत करायची. तू चल ग, ती डोळे मिचकावून तिला म्हणाली. ओके चल म्हणत पर्णी तिच्यासोबत वर निघाली. इकडं केतन बेडरूममध्ये पर्णीच्या येण्याची कधीची वाट पाहत होता. एरवी 10:30 पर्यंत ती रूममध्ये यायची, पण आज घड्याळात 11:15 होऊनही तिचा पत्ता नाही. पाहून तो बाहेर येऊन वरून खाली पाहू लागला. पाहतो तर हॉलमधल्या लाईट्सही बंद होत्या. अरेच्छा, लाईट्स तर बंद केल्यात, म्हणजे आई पण झोपायला गेली. मग ही पर्णी कुठं राहिली? तो मनातच विचार करत होता. एवढ्यात त्याला आठवलं डायनिंग टेबलवर मगाशी जे घडलेलं. नाऊ आय गॉट इट. हा कृतीचा आगाऊपणा असणार. गालात स्मित करत तो सरळ कृतीच्या रूममध्ये आला आणि तिच्या रूमचं डोअर नॉक केलं. कृती, दार उघड. नाही उघडणार. काय काम आहे? मला झोप आली आहे, तू जा. कृती, दार उघड गपगुमाने आणि पर्णीला पाठव. वहिनी, ती तिकडे झोपायला आली नाही का? अरे पण वहिनी इथं नाहीये, ती आतुर मुद्दामच म्हणत होती. कृती, मस्करी बस झाली. तू दार उघड आधी. मला माहितीये ती इथंच आहे. हे बोलतानाही त्याच्या गालातलं हसू अधिकच गडद होत होतं. अरे नाहीये ती, बोलले ना. कृती, दार उघडतेस का मी खालून जाऊन कीज घेऊन येऊ? काय रे, झोप ना आजचा दिवस एकटा. तसंही कंटाळा आलाय ना तुला तिचा, ती जीभ चावून म्हणाली आणि तिनं अखेर दार उघडलं. काय आगाऊपणा आहे कृती. पर्णी, तू काय गंमत पाहते आहेस का? चल ना. तिथेच उभ्या आणि हसणाऱ्या पर्णीला पाहत तो म्हणाला. ती नाही येणार आहे, मी नाही जाऊ देणार आहे. वहिनी, नाही जाणार आहेस हा? ती पर्णीला बिलकुल म्हणाली. ए यार कृती, किती वाजलेत बघ जरा घड्याळात. सकाळी उठून जायचं असतं बाई आम्हाला. पर्णी, चल ना यार. तो पर्णीचा हात पकडून तिला ओढतच म्हणाला. मधल्यामध्ये पर्णीला हसू मात्र आवरत नव्हतं. कृतीने आधी तर थोडा वेळ तिला सोडलं नाही, पण नंतर हसतच तिला सोडलं. बरं बाई वहिनी, जा, नाहीतर हा काही हलायचा नाही इथून. गुड नाईट वहिनी. गुड नाईट केतू भैया. गुड नाईट म्हणत पर्णीला घेऊन केतन त्यांच्या रूममध्ये निघून आला. आत बेडरूममध्ये येताच त्याने दार लावलं आणि पर्णीकडे येत तिला स्वतःकडे खेचत म्हणाला. हे काय होतं हां? तूही लगेचच गेलीस ना तिच्याकडे? तुला माहीत होतं ना मी मस्करी करत होतो? नाही, मला तर खरं वाटलेलं. ती गूढ हसत पुढे खूप हसू लागलेली पाहून त्याच्या चेहऱ्यावरही हास्य उमटलेलं आणि त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. कधीचा वाट पाहत होतो मी. तुझ्याशिवाय झोप तरी लागली असती का मला वेडपट? तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत एक क्षणाला तिच्या डोक्यात हलकेच मारत तो म्हणत होता. आणि ती मात्र त्याच्या अधिकाधिक घट्ट होत जाणाऱ्या उबदार मिठीत विरघळत होती. दिवाळी 2 दिवसांवर आलेली. केतन आणि पर्णीनं जाऊन दोघांची कपड्यांची खरेदी आधीच केली होती. आई, बाबा आणि कौस्तुभ, कृतीही त्यांच्या सवडीने खरेदी करून आलेले. पर्णी ही स्टुडिओमधून 2 दिवस झाले लवकर येत होती, कारण घरी दिवाळीची तयारी सुरू होती. सगळीकडे तेच आनंदमयी वातावरण होतं. आज कियारा लवकरच ऑफिसमध्ये पोहोचलेली. त्यात उद्यापासून ऑफिसला दिवाळीची सुट्टी लागणार होती म्हणताना आज
कियारा काही करून केतनला भेटून राहणार होती आणि त्याच्यावर दबाव टाकण्यासाठी तिच्या मनात भलताच प्लॅन चाललेला. तिच्याकडे असणाऱ्या शेवटच्या हुकमी ऐक्याची ती आता उतारी करणार होती, ज्यात केतनला काही करून जेरबंद करायचं हे तिचं ठरलेलं, ज्यात केतन अतिशय अडकेल आणि त्याला तिच्याकडे येण्याशिवाय पर्याय उपलब्ध नसणार याची तिला जाणीव होती. केतन नुकताच ऑफिसमध्ये पोहोचला. तिच्या समोरून भराभर पावले टाकत त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. कियारा कधीची त्याच्याच येण्याची वाट पाहत होती. त्याला पाहताच ती त्याच्या केबिनमध्ये जायला निघाली. केतन केबिनमध्ये येत त्याच्या खुर्चीवर येऊन बसला आणि त्याने फक्त त्याचा लॅपटॉप चालू केला असेल एवढ्यात त्याच्या मोबाईलवर पर्निकाच्या बाबांचा कॉल येऊ लागला. बाबांचा एवढा सकाळी सकाळी कॉल, कमाल आहे. त्याने संभ्रमातच कॉल उचलला आणि बोलायला सुरुवात केली. हॅलो बाबा, बोला ना. केतन बेटा, मी आई बोलते पर्निकाची. हो बोला. नाही सगळं ठीक आहे ना? नाही ना, तिच्या बाबांना हार्ट अटॅक आलाय. ॲडमिट केलंय त्यांना हॉस्पिटलमध्ये. काय सांगता? कधी झालं? सकाळीच तर. तिला फोन करते पण तिनं उचललाच नाही. कुठंतरी ठेवला असेल फोन वेंधळीने, म्हणूनच तुम्हाला केला फोन. तर पर्निकाला घेऊन याल का हो तुम्ही 2 दिवसांसाठी? तेवढीच मला मदत. डोंट वरी आई, मी घेऊन येईल तिला. तुम्ही काळजी करू नका, मी जस्ट निघतोच आहे, म्हणत फोन ठेवून त्याने खिशात सारला आणि वळला. एवढ्यात कियारा केबिनचा डोर उघडून आतमध्ये डोकावली. ती केव्हाची बाहेर थांबलेली, त्याचा फोन चालू आहे म्हणून डोर बाहेरच उभी होती. मे आय कम इन? नो, मला वेळ नाही आहे आणि काही महत्त्वाचं असेल तर सचिनशी बोला, म्हणत त्याने तिथला लॅपटॉप मिटून उचलला आणि तो घेऊन क्षणार्धात तो तिच्या समोरून केबिनचा दरवाजा उघडून बाहेरही निघून गेला. ती मात्र तिच्या हातांच्या मुठी आवळण्याखेरीज काहीच करू शकली नाही. सचिनला झाल्या गोष्टींची कल्पना देऊन केतन डायरेक्ट ऑफिस बाहेर पडला. ते पर्निकाला घ्यायला तिच्या इन्स्टिट्यूटमध्ये जायला निघाला. कियाराने त्याला फक्त ऑफिस बाहेर पडताना पाहिलेलं. अचानक तो असा निघून का गेला तिला काही कळलंच नव्हतं, किंवा तो मीटिंगसाठी गेला असेल असं समजून ती आत्ताही वैतागून तिच्या जागेवर येऊन बसली. किती पळशील माझ्यापासून तू केतन, एक दिवस तर भेटशील, तेव्हा मात्र तुला सोडणार नाहीये, लक्षात ठेव. ती आपली मनोमन फक्त तडफडत होती. एक्सक्यूज मी मिस्टर शार्दूल, थोडे बाहेर येता? पर्निकाच्या क्लासरूमच्या डोअरमध्ये जात केतनने शार्दूलला आवाज दिला. आणि केतनला तिथं त्या क्षणाला पाहून पर्णीलाही प्रचंड आश्चर्य वाटलं. शार्दूल ही स्टुडंटची परवानगी घेत लगेचच बाहेर आला. काय झालं मिस्टर केतन, मला का बोलवलं? नक्की पर्निकाकडे काही काम आहे की माझ्याकडे? त्याने हसत विचारलं. सॉरी, म्हणजे तिच्या बाबांना हार्ट अटॅक आलाय. आधी तुमची परवानगी घ्यावी म्हटलं. सो तिला मी घेऊन जाऊ शकतो का प्लीज? ओ शुअर, वाय नॉट. वेट, आय विल कॉल हर. मिसेस पर्निका, कम प्लीज, कम ओव्हर हिअर. त्याने लागलीच तिथूनच तिला आवाज दिला. येस सर, म्हणत ती काहीच क्षणात तिथं आली. तेही तिचं काही सामान न घेता, कारण तिला काय घडलं याची कल्पनाच नव्हती. पर्निका, वी शुड लिव्ह. तुझं सगळं सामान घेऊन ये ना, केतन तिला म्हणाला. का? काय झालं केतन? आणि तुम्ही इथं असं अचानक? तू आधी तुझं सामान तर घेऊन ये, मग बोलू, केतन म्हणाला. ओके, म्हणत ती संभ्रमातच निघून गेली. मिस्टर शार्दूल, ती 2-3 दिवस नसेल हा, केतन शार्दूलला म्हणाला. ओके, नो प्रॉब्लेम, टेक केअर ऑफ हर. थँक्यू. यू वेलकम, केतनने म्हणतात शार्दूल स्मित करत त्याला डोळे मिचकावून निघूनही गेला. आणि पर्निका एव्हाना तिचं सामान मीन्स तिची सॅक घेऊन आली. काय झालं केतन, तुम्ही असे अचानक इथे? घरी सगळं ठीक आहे ना? त्याला असं अचानक तिथं आलेला पाहून तिच्या प्रश्नावर प्रश्न सुरू झाले. तू चल, मी तुला सांगतो जाता जाता, ओके, म्हणत तिच्या खांद्यावर हात टाकून तो तिला घेऊन कारकडे निघाला. कारकडे आला तरीही तो शांतच होता आणि तिला बसायला त्याने कारचं डोअर ओपन करून दिला. आधी सांगणार आहात का?
असं अचानक घ्यायला आलात? आई बाबा ठीक आहेत ना घरी? तिच्या चेहऱ्यावर खूप सारे प्रश्न उमटलेले. अगं तू आधी बस तर कारमध्ये बस म्हणालो ना, तो तिला जबरदस्तीने म्हणाला. ओके म्हणते किंचित अस्वस्थ होऊन आत बसली. केतन ही लगेचच ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. केतनच्या चेहऱ्यावरील हावभावावरून ती अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होती, पण तो तर शांतच वाटत होता आणि अस्वस्थ सुद्धा वाटत नव्हता. त्यामुळे सुद्धा तिला काही अंदाजच येईना झालेला की नेमकं काय झालंय आणि तिला उगाचच टेन्शन येऊ लागलेलं. एवढ्यात केतनने कार सुद्धा स्टार्ट केली, पण तरीही तो गप्पच. आता मात्र तिला राहावलं नाही. केतन, अहो टेन्शन येतंय, मला सांगा ना काय झालंय? हो अगं, मोबाईल पाहिलास का? तुझ्या आईनं फोन केला होता तुला. बहुतेक तू लेक्चरमध्ये असशील म्हणून तुला कळलं नाही. मग त्यांनी मला कॉल केला. तुझ्या बाबांची तब्येत अचानक बिघडली आहे. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, आपल्याला तिकडं जावं लागेल. ओ, काय झालं असं अचानक? हार्ट अटॅक. ओ, ओके. म्हणत ती कारमधून बाहेर पाहू लागली. तिला उगाचच अस्वस्थतेने घेरलं. तिकडे जायला मनापासून तिला आवडत नसायचं, पण बाबांना बरं नाही तर अशा परिस्थितीत जावं तर लागणारच होतं. त्यांची काळजी तर वाटली होती तिलाही थोडी, पण तितकी ओढ वाटत नव्हती. एक कर्तव्य म्हणूनच ती विचार करत होती. बाबांना हार्ट अटॅक आलाय म्हणजे काका काकूही येणार असतील, जे सतत मला वाईट नजरेनेच पाहतात. माझी प्रत्येक गोष्ट त्यांना खटकते. ते सतत सल्ले तरी देत असतात, नाहीतर सतत कमतरता तरी दाखवत असतात माझ्यामध्ये. अरे देवा, तिथं चुकूनही ते जिजू आणि दी आलेले नसू देत. त्यात दिवाळी तोंडावर आली आहे. हे आत्ताच घडायला हवं होतं का? बाप्पा रे, माझीच का रे अशी परीक्षा घेतोस? केतनसोबतची ही दिवाळी माझ्यासाठी खूप खास असणार होती, पण आता सगळंच संपलं. केतन मला तिथं सोडून तर येणार नाहीत ना? बाप रे, असं व्हायला नकोय मला. पर्णिका, पर्णिका डोंट वरी, ते ठीक असतील, काळजी नको करू ग. तिला काळजीत हरवलेली पाहून तो तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. त्यावर तिनं फक्त साधं स्मित हास्य केलं आणि पुन्हा हरवली. काय सांगू केतन, काळजी मला आता वेगळीच वाटते. तिथं गेलं की मला सगळ्या त्या गोष्टी आठवतात ज्यांचा विचारही नकोसा होतो. आतून मन बंद करून उठतं, राग राग येतो, पण मी करू मात्र काहीच शकत नाही. तिथे मला आपलेपणा वाटतच नाही केतन, पण आता ऑप्शनही नाही आहे. पर्णिका स्वतःच्याच माहेरी जाणार आहे तरीही खूप परेशान झाली. अर्थात याला कारण आहे तिच्या आयुष्यात घडलेला तो भूतकाळ. तिची ती बहीण, तिचे ते जिजू, आणि या भूतकाळाचीच गोष्ट केतनला माहीत नाहीये, म्हणूनच तर तिला भीती वाटत नाहीये ना. बघूया आता ते तिच्या घरी चाललेत तर केतना तिचा भूतकाळ समजतोय का, आणि मग यावर केतनची रिॲक्शन काय असेल, का तो सुद्धा तिला चुकीचं समजेल. तर हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गुंतन्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.